नवीन व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो। गावचा प्रवास साताऱ्याचा, राजधानी सातारा आपली। गाव कसं आपलं सुंदर असं मस्त आहे, मला व्हिडिओ बघायला भेटेल। आपला प्रवास सुरू होतो कळवा नाक्यावरनं। हे आपले एजंट साळुंके, त्यांच्या बॅनरवरती आपल्या साताऱ्याचं नाव नाही, ही मला खंत आहे। पुन्हा एकदा आपला गावचा प्रवास सुरू झालेला आहे साताऱ्याचा। मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे मित्रांनो, आपला सुपरमॅन ही फॅमिली गावाला होती, त्यांना आणण्यासाठी चाललो होतो। सुंदर अशा आहे बघा, स्लीपर कोच गाड्या नवीन आलेल्या आहेत। दिवाळीच्या सुट्ट्या संपायला आल्या तरी गर्दी होती। शनिवार रविवार 10 वाजता प्रवास चालू झाला, 11 वाजता पनवेल, 12 वाजता एक्सप्रेसला लागलो आणि रात्री 2 वाजता पुन्हा एकदा तेच हॉटेल। रात्री 2 वाजता इथं थांबण्याचा उद्देश मला काही कळत नाही या लोकांचा। सकाळी पोचायला आपल्याला 7 वाजले कोरेगाव आझाद चौकात। घाटामध्ये रात्री ट्रॅफिक होती। हे आपलं लक्ष्मी हॉटेल, इथला चहा फार चांगला असतो। कोणी कोणी पिलाय कमेंटमध्ये सांगा, त्यावर आपला मेवणा येतो घ्यायला। आणि आमचे मेवणे साहेब बघा कसे कडकमध्ये रुबाबात राहतात। सुरू झाला आपला घरी जाण्याचा। हे बघा ही बँगलोर लाईन, हा आपला रस्ता बघा कसा सासरवाडीचा एकदम करवडीत। हे आपले प्रचारक महेश शिंदे आणि आमचा बिल्ला बाहेरच होता बघा कसा आमचा बिल्ला, त्याला आठवडा झाला 10 दिवस। आमच्या आजू सासू बोलल्या की या जावा शिकायला गार लागतंय। हे आमच्या आजू सासू म्हणजे आमच्या मॅडमच्या आईच्या आई। घरात जाऊन बघितलं तरी आमचे सुपरमॅन ये देखो कैसा सोया है, और छोटा सुपरमॅन देखो मम्मी को कैसा चिपके बैठा है, थंडी लगता है तो। मग मेवना म्हणला दाजी तुम्ही आलाय तर गुलालला आपल्या सरावाला नेऊ। 1.5 वर्षाचा खोंडे पळतो, एकदा दोनदा झुपला होता, चांगला पळतोय मस्तपैकी। बघा आमचा गुलाल कसा पळतोय, तो दमला, त्याचा सराव झाला की त्याला डायरेक्ट बस आता डायरेक्ट घरचा रस्ता दिसतो। तो बघा चालला घरी। तर जेवण बघा, गावठी कोंबडा, एक कोंबडा आपल्याला फिक्स असतो आल्यानंतर। कळालं का? बघा तांबडा पांढरा। डॉन बघा, तुम्हाला माहिती असेल डॉन का खुश होतो जावा आल्यानंतर, ह्याच्यासाठी डॉनला पण हाडकं भेटतात। जेवण करून झाल्यानंतर बघा कसा रात्रीची वेळ, सासरे आमचे मस्तपैकी शेकोटी पेटवतात गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी। आणि आमचा छोटा सुपरमॅन बघा काय ऐकत नाही, मला करायचंय। एकदा हातात फटाका पडलाय तरी मला करायचंय। हां हे बघा काय ऐकत नाही आमचा सुपरमॅन। हे आमच्या चॅनलचे 2 ब्रँड अँबॅसेडर आहेत, 2। हाँ क्या करता है तू? आग लगा है, ठंडी लगता है ठंड। लाइक करो सब्सक्राइब करो। हम क्या करता है शेकोटी। हाय गाइस, आगे मैं शेकोटी करूं, मैं आग पहुंच गया। आग पहुंच गया, मैं गरम हो रहा है। गावाकडची सुंदर अशी सकाळ। जरा गावातून झाडपाला आणला शेतातून। हे बघा गावाला आल्यानंतर आपण ब्रश कोलगेट करत नाही। हे देशी गाईचं दंतमंजन, मोरू पण कसा घासतोय बघा, आणि लिंबाची काडी। कोणाला हे दंतमंजन पाहिजे असेल तर संपर्क साधा। हे आपलं घरचं प्रोडक्ट नाही आहे, कारण का कोलगेट घासल्याने कॅन्सर होतो, हे सिद्ध पण झालं आहे। कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। आपण काय ॲडव्हर्टाईज करत नाही, काही चांगल्या गोष्टी सांगतोय। त्यातून आणलेला झाडपाला, ही तुळस, हे कडुलिंब, यांनी अंगाचे खाज खरूज निघून जातात। हे चंदनाचा पाला, हे निरगुडी, यांनी अंग दुखणं थांबतं। अंग दुखत असेल तर हा ॲलोवेरा जेल आपला। अशी गावाला आल्यानंतर आयुर्वेदिक आंघोळ करायची असते मस्तपैकी। आणि पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपल्या देशी गाईचं असं पवित्र चांगलं थोडंसं देशी गोमूत्र थोडंसं टाकायचं। तुम्ही म्हणाल हा काय घाण प्रकार, पण लोक गोमूत्र पितात, आंघोळ करतात, प्युअर देशी गाईचं पाहिजे। फायनली उकळल्यानंतर पाण्याचा कलर बघा कसा मस्त असा, पाला काढून घ्यायचा त्यातला, परत त्यात पाणी ओतत राहायचं, रिपीट करत राहायचं। आणि आपला मोरू बघा गावाला आल्यानंतर अशी राजासारखी आंघोळ करायची असते मस्तपैकी बाहेर। हे बघा आयुर्वेदिक पाण्याने जबरदस्त आंघोळ, बाहेर असो असे राजासारखी आंघोळ करायची असते। आणि या बाजूला धार काढायचं चालू होतं। आमचा बिल्ला बघा 10 दिवसाचा आहे, कसा दूध पितोय मस्तपैकी। देशी गायचा आमचा खोंडे। आणि त्या बिल्लाचं पोट भरून झाल्यानंतर आपल्याला घरी दूध काढायसाठी, आमची गाय देशी लय प्रेम आहे, अजिबात लातबीत मारत नाही। 3.5-4 लिटर दूध देते। बिल्ला एवढं काय पित नाही, त्यामुळे घरच्यांसाठी थोडंफार काढून घेतलं। हे बघा अर्धा लिटरच्या वरती आहे। हे बघा आमचा मोरू कसा देशी गाईचं दूध पितो मस्तपैकी। हे बघा चहा टोटली बंद केला आहे दोन्ही पोरांचा। आम्ही चहा पितच नाही अजिबात, आणि चहा खारी पण त्याचा प्रश्नच मिटून टाकला आहे। कारण का पोहे 80% आम्ही बंद करून टाकलं आहे। चहा आणि खारी, पोहे नाश्त्याला पोहे, चहा तर टोटली बंद 100%। तयार होऊन आमची सवारी निघाली मुनीच्या वास्तुक शांतीला। हे बघा वास्तुक शांतीला असा प्रोग्राम असतो, बहिणीवरनं पाणी वाटतात आणि खालनं असं हे झेलायचं असतं। त्या सोन्याचं पान काही परंपरा असतात, त्या का आपल्याला एवढं माहिती नाही, पण हे असा प्रकार असतो बघा। भावाला आंघोळ घालतात वरून बहिणी, वरच्या छतावरनं पाणी टाकतात। नंतर हे बघा पोशाखाचा कार्यक्रम, आणि आमच्या मेवण्या
नंतर हे बघा पोरं कसे बघा भाव मावस भाव हे सगळे कसे खेळतात बघा एकत्र. नंतर यांचा आला फोटो काढायचा सेक्शन. फोटो बघा, फोटो काढायला काय आया बहिणी काय ऐकत नाही, नुसते ठिकाणी फोटो किती पण काढा. त्यांना काय अजून एक करत फोटोग्राफरला दमवला. फोटोग्राफर कोण? आम्हीच, दुसरं कोण असतं फोटोग्राफर. आम्हालाच लय मस्ती फोटो काढायची. घ्या मेवण्यांचे काढा फोटो पाहिजे तेवढे पोट भरून. मेवण्या काय ऐकतच नाही. फोटोग्राफर दमला पण मेवण्या काय अजून एक शेवटी त्यांना म्हणलं तुम्ही तुमच्या शेल्फ्या काढा. नंतर त्यासनी म्हणलं अहो आम्ही पण आहे, आमचं पण 2-4 फोटो काढा. या आमचा विरूला म्हणलं फोटो काढायला ये पण तो काय येत नाही. शेवटी आला फायनली बघा. आम्ही पण 2-4 फोटो काढले राजा राणींनी. आणि आपल्या चॅनलचे ब्रँड ॲम्बॅसेडर बघा 2 माणसं. हे आपल्या चॅनलचे ब्रँड ॲम्बॅसेडर तुम्हाला तर माहिती आहे. जय और वीरू, लाईक करो सब्सक्राइब करो. ये हमारा देखो हीरो कैसा तयार होके. फायनली वेळ आली जेवायची. पोरं म्हणली तुम्ही काय फोटो काढत बसा हो, आम्ही जेवतो आम्हाला लागला भुका. मग दुसऱ्या पंक्तीला नंतर आम्ही पण बसलो जेवायला. हे मेवणे बघा आमचे कुठं पण जा नुसतं वड. 3 मेवणे बघा आमचे कुठं पण जावा. आणि दुसऱ्या दिवशी परत आपलं शेतीचं काम चालू झालं. जी आंब्याची झाडं लावली होती त्याला ठिबक करायचं चालू होतं. ठिबकला 2 माणसं मदतीला घेतली. एक आपला मेवणा बघा. शेतीचं काम वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आता पाऊस संपल्यानंतर दिवाळीनंतर झाडांना पाण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे ठिबक आणलं होतं 2200 रुपयाचा. बघा. नंतर भरत शेठ आला आपला. भरत शेठ आला. अर्धा काम झाल्यानंतर सकाळी 9 वाजता येतो बोलला होता. 12 वाजले तेव्हा आला आहे. मग बाकीचं काम त्याकडनं करून घेतलं. आणि पलीकडच्या साईडला जिथं ठिबक पोचत नाही तिथं ही अशी मुंबईची टेक्निक आपल्या ठाण्याची. हे बघा, हे पाहिजे तेवढी अशी लेवल आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे तुम्हाला नर्सरीच्या याच्यामध्ये कुठे पण भेटेल. हे बघा कसं ठिबक. आता ही बाटली 4-5 दिवस या झाडाला चालेल आरामशी मस्त पाहिजे. जी कामं संपल्यानंतर फायनली आपली मुंबईला निघण्याची वेळ आली. ही भराभरी चालू झाली. आवाज बघा कसा क्वालिटी आहे. आणि एका हातात लिंब, अद्रक, हे आपलं घरचंच सामान. सासूबाईंनी 3-4 डझन अंडी पण गोळा करून ठेवली होती कोंबडीची. हे बघा ही देशी अंडी मस्तपैकी. आणि फायनली मामा म्हणला की अरे पोरांनो ते उरलेले फटाके फोडून तर जावा. मी काय इतकं फटाके फोडणार नाही. मग शेवटी परत आली फटाके फोडायची पाळी. मग जेवढे उरलेले होते फटाके मामानी आणि ठेवलेले त्यातलं ही आमची गंगूबाई पण आली. म्हणजे मला पण एक सुरसुरी द्या. हे आमचा छोटा मंकी बघा कसा नाचतंय. हे बघा हिनी पण लावला पाऊल भुईचक्र. सगळे फटाके संपवले. उरलेले सुरलेले दिवाळीचे. नंतर आला निरोपाचा टाईम. मामाने बारक्या भाच्याला घेतले कपडे. मोठा भाचा म्हणला अरे मला काय नाही. मग मामाने दिली 500ची नोट. गेले दोन एन्जॉय. ओके. फायनली मग रडारडीची वेळ माया लेकींची. आणि गाडीवर बसून या आपला परतीचा प्रवास चालू झाला कोरेगावच्या दिशेने. टाटा बाय बाय करत आजीबाबांना 2 गाड्या आपल्या लोड झाल्या. तर नेहमीप्रमाणे आमच्या सुपरमॅनला सुपरकोट लागते. हे बघा हे जास्त काय आम्ही देत नाही पण मजबुरीमध्ये कधी कधी घ्यायला लागतो. आमचा सुपरमॅन का ऐकत नाही प्रवासाच्या टायमिंगला. असं आहे. जरंडेश्वर ट्रॅव्हल्स बघा कशी मस्त आहे भारी एकदम. जरंडेश्वर ट्रॅव्हल्स साताऱ्यामध्ये कोरेगावनं निघाली. साताऱ्यात जेवायसाठी थांबली. आता ठाण्याला पोचेल सकाळी 5:30-6ला. अशा तऱ्हेने आमचा प्रवास